नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राजकीय विश्लेषक ॲडव्होकेट उदय गवारे आहेत. लातूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण सरांशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, लातूर शहर विधानसभा जो काही मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं की भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत न पाहता आपल्याला चाकूरकर विरुद्ध देशमुख अशी लढत पाहायला मिळते. काय वाटतं तुम्हाला? नाही, गेली 10-20 वर्षाचा जर महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बघितला तर पक्षीय राजकारण बाजूलाच राहिलेलं आहे आणि कुणीतरी व्यक्ती निरंतर पक्षात राहून पुन्हा पक्षांतर करते स्वतःच्या स्वार्थासाठी आणि मग त्यावेळेस ती लढाई वैयक्तिगत होते आणि तसंच आता इथं लातूरमध्ये वाटतं. परंतु निश्चितपणे महाविकास आघाडीचे उमेदवार गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचे आहेत आणि ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळं ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष म्हणता येईल किंवा चाकूरकर म्हणता येईल अशा पद्धतीची आहे. कशी राहील लढत सर ही नेमकं? नाही, लढत तर लक्षवेधी आहे का 100% आहे. परंतु आजपर्यंत माननीय अमित देशमुखांनी केलेलं काम, त्याचबरोबर त्यांच्या पिताश्री दिवंगत विलासरावजी देशमुखांनी केलेलं लातूरसाठी नाही महाराष्ट्रासाठी केलेलं काम, मराठवाड्यासाठी केलेलं काम, या सगळ्या कामाची पुण्याई म्हणा आणि यांचं सुसंस्कृतपणा म्हणजे मतदारसंघामध्ये माफिया राज व्हायला नको, गुंडगिरी नको, सावकारीचा भस्मासूर नको, भ्रष्टाचार नको अशा पद्धतीचा. आणि ह्या देशमुख फॅमिलीनं कधीही प्रशासनामध्ये इंटरफेअर केलेला नाही. माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये कधी पोलीस स्टेशनला ते फोन करत नाहीत. जे काही नियमानुसार असेल ते काम ते करून घेत असतात. म्हणून एक सुसंस्कृतपणा जो राजकारणातला आहे तो त्यांनी टिकवला आणि तोच पुढं वारसा ते पुढे नेतील असं मला वाटतं. सर, लातूरचे जे काही आमदार आहेत, माजी मंत्री आमदार अमित देशमुख किंवा सातत्याने असा दावा करतात की लातूर मतदारसंघामध्ये प्रचंड विकास निधी आणून आपण मतदारसंघाचा कायापालट केलेला आहे. परंतु सध्या निवडणुका चालू आहेत आणि त्यांचे जे काही विरोधक आहेत ते विरोधक मात्र अमित देशमुख यांनी मतदारसंघामध्ये काही विकास कामे केले नाहीत अशी टीका करतात. नेमकं तथ्य काय मग? नेमकं विकासाची संकल्पना जर त्या विरोधकांना माहीत नसेल तर ते दुर्दैव आहे. विकास म्हणजे काय असतो? पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे, हे निवडणूक ही महाराष्ट्राच्या विधी सभागृहाची निवडणूक आहे. काही दिवसापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. आपण लोकसभेमध्ये खासदार पाठवतो, विधानसभेमध्ये आमदार पाठवतो. हे जे असतात ते धोरणात्मक निर्णय घेणारे सदस्य असतात. या देशाला किंवा या राज्याला कुण्या मार्गाने तुम्हाला न्यायचंय, कोणते कायदे या राज्यात झाले पाहिजेत याचा विचार करणारे ते असतात. आणि मग राहिलेले प्रश्न विकासाचे तर निश्चितपणे आहेत. मग विकास MIDCच्या माध्यमातून असेल, शिक्षणाच्या माध्यमातून असेल, अनेक म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामधला असेल, तो झालेलाच आहे आणि होत आहे. तर आता आपलं जे काही मतदारसंघ आहे लातूर शहर मतदारसंघ, या मतदारसंघामधले आज जर बघितलं आपण नेमक्या समस्या काय प्रकर्षाने तुम्हाला जाणवतात की आणखी हे प्रश्न आमदार अमित देशमुख यांनी सोडवायला पाहिजे होतं परंतु त्यांनी सोडवलेलं नाही, असं काय सांगता येईल? माझी तमाम म्हणजे वाचकांना, नागरिकांना विनंती आहे की आज महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत. त्यापैकी 40% जागा ह्या शहरी भागातल्या आहेत. विशेषतः मुंबई पुण्यामध्ये जर बघितलं तर पूर्णपणे शहरीकरण झाले आणि तीच परिस्थिती इतरही भागामध्ये झाली. आज लातूर शहरच मतदारसंघ आहे, बरोबर, म्हणजे शहरीकरणाचा मतदारसंघ आहे. आज खेड्यातला लोक, प्रत्येक माणूस, नागरिक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा, नोकरीसाठी हे शहरात येत आहेत. म्हणून शहरांचे प्रश्न तर निश्चितपणे वाढलेले आहेत. या वाढत्या प्रश्नांना एक धोरणात्मक निर्णय घ्यावाच लागेल. कचऱ्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, नाल्यांचा प्रश्न आहे. हे सगळे धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घ्यावे लागेल. केवळ लातूर म्हणून नाही तर पूर्ण राज्यातली शहरं आज बकाल झालेली आपल्याला दिसतात. त्याला आपल्याला सुधारावंच लागेल. सर, लातूरकरांचा पिण्याचा पाण्याचा जो काही प्रश्न आहे अत्यंत ज्वलंत अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि संभाजीराव पाटील निलंगेकर असोत की अमित देशमुख हे जे काही उभय अशा प्रकारचे जे काही माजी पालकमंत्री आहेत, या दोघांनी अशा प्रकारचं लातूरकरांना आश्वासन दिलं होतं पालकमंत्री असताना की आम्ही निश्चितपणे लातूरसाठी उजनीचं पाणी आणू, परंतु अद्यापही लातूरला उजनीचं पाणी आलेलं नाही. याकडे तुम्ही कसे पाहता? काय सांगाल तुम्ही आम्हाला? आपल्याला आठवत असेल की शेतकरी कामगार पक्षानं लातूरमध्ये समन्यायी पाणी वाटपाची एक परिषद घेतली. या प्रश्नाकडे, उजनीचं पाणी या प्रश्नाकडे थोडं जरा मी सर्व नेते मंडळीची माफी मागून सांगेन की याबद्दल
थोडा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. लातूर हा कोणत्या खोऱ्यामध्ये येतो? आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विविध खोरे आहेत त्याप्रमाणे आपण जे उजनीचं पाणी म्हणता ते ते वेगळं खोर आहे. गोदावरी खोरं वेगळं, कावेरी खोरं वेगळं. तर आपल्याला गोदावरी खोऱ्यातूनच पाणी घ्यावं लागेल आणि ह्यासाठी निश्चितपणे मराठवाड्यातल्या आमदारांनी आज ना उद्या पाण्या प्रश्नावरच एकत्र येणं गरजेचं आहे. आणि उजनीचं पाणी आपल्याला मिळणं तसं दुरापास्त आहे हे स्पष्टपणे सांगतो. कारण आपल्याकडे जो उस्मानाबादचे काही तालुके, बीडचे काही तालुके जे आहेत ते निश्चितपणे आपला जो तिकडचा जो खोरा आहे त्याला आपण उजनीचं म्हणा आणि इतर खोऱ्यामध्ये आपण ते पाणी आपल्याकडे येत नाही, येऊ शकत नाही. उस्मानाबाद पण देतं, पण उस्मानाबादच्या पुढे आणायचं असेल तर कायदेशीर बाबी याच्या अडचणी आहेत, या सगळ्या समजून घेतल्या पाहिजेत. आणि मग प्रश्न पडतो की आपल्याकडे पाणी कुठलं आलं पाहिजे. तर आपल्याकडे गोदावरीचं जर पाणी आणायचं असेल तर नाशिक मधून जे पाणी पश्चिम घाटामध्ये जातं आणि अरबी समुद्राला जातं हे पाणी अडवलं पाहिजे. आणि हे सगळं पाणी जर तुम्ही गोदावरी खोऱ्यात टाकलं तर सुजलाम सुफलाम होऊ शकतं. बाकीचे रस्ते नाही झाले चालतील, बाकीच्या योजना नाही झाल्या चालतील, लाडकी बहीण हे सगळं अशा ज्या योजना आहेत तत्कालीन योजना, यापेक्षा पाणी प्रश्नावर येणाऱ्या शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे. सर, लोकसभा निवडणुकीच्या नंतर काँग्रेस पक्षामध्ये अमित देशमुख हे मराठवाड्याचे नेते म्हणून आता ओळखले जाऊ लागले आहेत. आणि अमित देशमुखांचे जे काही समर्थक आहेत ते त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून संबोधित आहेत. याकडे एक राजकीय विश्लेषक म्हणून कसे पाहता? नाही, प्रत्येकाने अभिश्वास असलंच पाहिजे, महत्वाकांक्षी असलंच पाहिजे. आणि कार्यकर्त्याला वाटतं की माझा नेता हा पार पुढे गेला पाहिजे. आपल्याला वाटतं की या जिल्ह्याला माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या माध्यमातून पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळालं आणि जवळजवळ 2 टर्म माननीय विलासराव देशमुखांच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपद मिळालं. त्यामुळे आपल्याला ती पद मिळावं अशी आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना सुद्धा इच्छा आहे. आज झालंय कसं मराठवाड्यामध्ये, दुर्दैव हेच होतं की अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये निवडून गेले. म्हणून जी पोकळी निर्माण झाली मराठवाड्यामध्ये ती पोकळी भरून काढण्याचं काम आज माननीय अमित देशमुख हे करतायत. आणि आज मराठवाड्याचं एक सक्षम नेतृत्व म्हणून ते उदयास आलेले. तुम्हाला आठवत असेल की गेल्या लोकसभेला 8 लोकसभा मतदारसंघापैकी 7 लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आली. बरोबर बरोबर. 3 लोकसभा आपण काँग्रेसच्या माध्यमातून लढल्या, तिन्हीच्या तिन्ही काँग्रेसच्या आल्या, 3 शिवसेनेच्या आल्या आणि 1 जागा जी बीडची होती ती माननीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतलेली आहे. पण हे मिळालेलं यश लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा तोच प्रकार निश्चितपणे होईल असं मला पूर्णपणे खात्री आहे. म्हणून अमित देशमुखांच्या भावी वाटचालीला आमच्या शुभेच्छाच. सर, विलासरावजी देशमुख यांचं राजकारण आपण अगदी जवळून बघितलेलं आहे आणि आता त्यांचे सुपुत्र अमित देशमुख यांचंही राजकारण आपण जवळून पाहतात. तर या दोघांमध्ये राजकीय नेमकं काय साम्य तुम्हाला पाहायला मिळालं? नाही, निश्चितपणे विलासरावजी देशमुख ज्या कालखंडामध्ये म्हणजे 80च्या दशकामध्ये त्यांचं नेतृत्व उदयास आलं, आज त्याला जवळजवळ 45 वर्ष झाली. आणि माननीय अमित भैया हे जवळजवळ 20 वर्षापासून आपल्याकडे आपलं नेतृत्व करतायत. 45 वर्षापूर्वीचा कालखंड वेगळा आहे, आजचा वेगळा आहे, पुढचा वेगळा असेल. परंतु विलासरावजी देशमुख हे सर्वसामान्यातून उभारलेलं नेतृत्व होतं. तसा काही फार पूर्वीचा वारसा त्यांच्याकडे नव्हता, तरी पण ते नेतृत्व तयार झालं आणि कार्यक्षमपणे तयार झालं. त्याच पावलावर पाऊल आज अमित देशमुख टाकतायत. लोकांना वाटतं की ते बोलत नाहीत, पण तसं नाही आहे. ते सगळ्यांशी संपर्क साधतात, पण तुम्ही जोपर्यंत त्यांच्या जवळ जाणार नाहीत तोपर्यंत तुम्ही ओळखू शकणार नाहीत. हा त्याच्यातला भाग आहे. सर, लातूर ग्रामीण जे काही विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार काँग्रेसचे धीरज देशमुख, भाजपचे विद्यमान आमदार रमेश आप्पा कराड आणि मनसेचे संतोष नागरगोजे अशी लढत होत आहे. मग ही लढत नेमकं तुम्ही या लढतीकडे कसे पाहता? ही लढत दुरंगी होईल, तिरंगी होईल, किंवा या लढतीबद्दल नेमकं ग्रामीण त्या लढतीबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? नेमकं काय तुमचं विश्लेषण? लढत ही शेवटी दुरंगीच होणार आहे. आता आपण म्हणतोय की माननीय राज ठाकरे साहेब येऊन गेले, परंतु राज ठाकरे साहेबांचा जर आतापर्यंतचा सगळा इतिहास बघितला तर त्यांची एक भूमिका प्रत्येक निवडणुकीमध्ये बदललेली तुम्हाला दिसते. गेल्या लोकसभेला वेगळेच होते, ह्या लोकसभेला वेगळेच आहेत, आताही ते स्वतंत्र लढत आहेत. काल परवा बीजेपीला पाठिंबा दिला, त्याच्या अगोदर काँग्रेसला दिला. म्हणून खालच्या कार्यकर्त्याची ती अडचण आहे.
तो नागरगोजी माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, चांगला कार्यकर्ता आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. आता राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, ते विद्यमान आज विधान परिषदेचे सदस्य आहेत, आमदार आहेत, पण त्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला 2 आमदार पाहिजेत. आपा तुम्ही तर आमदार आहेतच आहेत, त्याच्यामुळे काही काळजी नाही. म्हणून आज तो विजय जो आहे धीरज भैयाचा तो सुकर झालेला आहे आणि प्रचंड मताने धीरज भैया देशमुख ग्रामीण मतदारसंघातून निवडून येतील. सर, यावेळच्या निलंग्याच्या लढतीमध्ये निलंगेकरांची जी काही प्रतिष्ठा आहे, राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्याचबरोबर काँग्रेसने किंवा निलंगेकर घराण्याला डावलून यावेळी प्रथमच उमेदवारी निलंगेकर घराण्याच्या बाहेर म्हणजेच अभय साळुंके यांना दिली आहे. तर याकडे कसे पाहता तुम्ही? नेमकं कशी राहील निलंग्याची लढत? संभाजीराव पाटील व्हर्सेस अभयदादा साळुंके. निलंगा या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे श्रीपतराव साळुंके निवडून आलेले, पण आता पुन्हा अभय साळुंके हा जर धागा पकडला तर निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की महाविकास आघाडीचे अभय साळुंके हे विजयी होतील. राहिला प्रश्न घराणेशाहीचा वगैरे, हा त्यांच्या पक्षांचा अंतर्गत प्रश्न आहे. काँग्रेसनं कोणाला उमेदवारी द्यावी, कोणाला देऊ नये, त्यांनी मागितलं तिकीट ते अभय साळुंकेंना त्यांनी दिलेलं आहे. आणि मग घराणेशाही म्हटलं तर मग रुपाताई अगोदर खासदार होत्याच की, मग त्यांच्याच मुलाला उमेदवारी दिली, मग ही घराणेशाही पण तिथं भारतीय जनता पक्षाची आहेच ना. त्यामुळे त्या घराणेशाहीबद्दल फार बोलण्यापेक्षा तिथली लढाई जी आहे सर्वसामान्य कार्यकर्ता वर्सेस संभाजीराव, यामध्ये अभय साळुंके निश्चितपणे बाजी मारतील असं मला वाटतं. तर आज जर आपण राजकारण बघितलं की राजकारणाचा जो काही स्तर आहे फारच खालावत चाललेला आहे. पक्षांना नेमकं वैचारिक भूमिका नाही आणि त्याचबरोबर जे काही नेते म्हणा किंवा पदाधिकारी म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा, त्यांना पक्षनिष्ठा नाही. जसं आपण कपडे बदलतो त्या प्रकारे हे जे काही राजकीय नेते आहेत, अनेक राजकीय नेते आहेत, पक्ष बदलताना पाहायला मिळतात. हे चित्र बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? नेमकं एवढ्या वर्षापासून तुम्ही राजकारणामध्ये आहात. राजकारणाचा देश पातळीवरचा स्तर पूर्णपणे ढासळलेला आहे. आदरणीय नरेंद्र मोदींनी 1 आठवड्यापूर्वी अजित पवारांवर टीका केली की कोट्यावधीचा सिंचन घोटाळ्यामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला आणि अशा लोकांना आम्ही जेलमध्ये घालू वगैरे वगैरे. परंतु आठवड्याभरातच त्यांना ते पक्षात घेतात आणि उपमुख्यमंत्री करतात. यामध्ये आपल्याला एवढंच दिसून येतं की सत्ता, सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून पुन्हा सत्ता, अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाची वाटचाल चालू आहे. उलट त्याच्यापेक्षा आज राहुल गांधी देश पातळीवर जे काही भूमिका, आणि विशेषतः मी या माध्यमातून सांगणार आहे की मी मराठा क्रांती मोर्चाचा कार्यकर्ता आहे. माननीय जरांगे दादा पाटलांनी मराठा आरक्षणासाठी जे केलेले प्रयत्न आहेत तो समाज विसरू शकत नाही. परंतु आज जरांगे पाटलांच्या यशामध्ये भर घालण्याचं काम माननीय राहुल गांधी करतायत. हे कसं? तर त्यांच्या ज्या पंचसूत्री आहेत त्यामध्ये त्यांनी समानतेची जी हमी दिलेली आहे, या समानतेच्या हमीमध्ये जातीनिहाय जनगणना करणार आणि आरक्षणाची मर्यादा जी 50%ची आहे ती आम्ही उठवणार. म्हणजे याचा अर्थच कसा आहे की जातनिहाय जनगणना जर झाली तर कुणाला किती आरक्षण आहे, कुणाला किती विकासाच्या संधी मिळाली हे क्लिअर होईल. आणि मग समजा जर खऱ्या ओबीसीवर अन्याय होणार असेल त्याला न्याय मिळेल, त्याला ते वाढलेत, 50%ची वाढ झाली तर न्याय मिळेल. पण आज मराठा समाजामध्ये हे आरक्षणाची मागणी कधी येते? ज्यावेळेस शिक्षण महाग होतं त्यावेळेस. हे शिक्षण जर स्वस्त असतं तर मागणी आधीच नसती. गेली 30-35 वर्षापूर्वी मराठा आरक्षणाबद्दल एवढी फार काही मोठी मागणी तीव्रता नव्हती. परंतु आज शिक्षण इतकं महाग झालंय, नोकऱ्या सोडून द्या, माणूस जर शिकला तर तो गुरगुरल्याशिवाय राहणारच नाही. शिक्षण स्वस्त करा, आरक्षणाची गरज नाही. बरोबर. परंतु ही याकडे राज्यकर्ते बघत नाहीत. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून राहुल गांधीची जी ही पंचसूत्री मधली जी 5वी मागणी आहे ती अतिशय महत्वाची आहे. आणि त्या मागणीनं जर पूर्णपणे देश जातनिहाय जनगणना जर झाली, आज तेलंगणामध्ये जातनिहाय जनगणना सुरू झाली, काही दिवसापूर्वी बिहारमध्ये झाली, तेच महाराष्ट्रामध्ये होणार. आणि कुण्याही ओबीसीवर, ते सगळे आमचेच मित्र आहेत, 18 पगड जातीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सुराज्याची कल्पना आहे, स्वराज्याची कल्पना आहे, ती 18 पगड जातीला घेऊन केली. उलट स्वतःच्या जातीतले जे माणसं होती ते त्यांना विरोध करत होती. पण 18 पगड जातीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि जातनिहाय जनगणना 50%ची मर्यादा उलटल्यानंतर या देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होईल. राहिला प्रश्न देशपातळीवर जे खालावत चाललेलं राजकारण आहे, ही सुधारण्याची जबाबदारी कोणाची आहे? तुमची, आमचीच आहे, मतदारांची आहे. जे मूर्ख माणसं आहेत, जे
गुंडगिरी करतात, जे माफिया राज करतात, जे कब्जे करतात, जे या ठिकाणी दहशत माजवतात, खुणामध्ये अडकलेले आहेत, बँकांना बुडवलेले आहेत, अशा माणसाला बाजूला काढा ना. हे जनतेचं काम आहे आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं हे लोकांना पटवून देण्याचं काम आहे. त्यामध्ये आम्ही माग कमी पडलो असत तर आता हिरिरीनं जनतेपुढे जाऊ आणि एक निश्चितपणे बदल घडवू. आम्ही गेली अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जी शेतकरी कामगार पक्षाने 1952 मागणी केली, शेतीमालाला किफायतशीर भाव मिळाला पाहिजे, आज तीच मागणी केली जाते. परंतु दुर्दैवानं आज MSPचा कायदा केला जात नाही. उलट शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे करणारे नरेंद्र मोदी म्हणून आज सगळा शेतकरी वर्ग हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक सत्ता परिवर्तन झालेलं दिसेल आणि महाविकास आघाडी सत्तेवर आलेली दिसेल. सर, राज्यातील शेतकरी आणि त्याचबरोबर कामगार यांची जी काय दैना अवस्था झालेली आहे, याला नेमका कोण जबाबदार आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे की शेतकरी आणि त्याला ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आज मिळतच नाही आणि त्याच्यामधून आलेला शेतीमालाला जो किफायतशीर भाव मिळत नाही. आज शेती ही तोट्यातली आहे. एक कालखंड होता सगळ्यात उत्तम शेती, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं आपण त्यावेळेस लहानपणी म्हणायचं. परंतु आज परिस्थिती कशी आहे, सर्वात श्रेष्ठ नोकरी आहे अधिकारी वर्ग, दुय्यम व्यापार आहे तिथंच आहे आणि सगळ्यात कनिष्ठला आपण शेतीला गेलोय. तर शेती ही तोट्याचाच धंदा आहे. परंतु दुर्दैवानं या राज्यामध्ये देशामध्ये शेतीवर अवलंबून असणारा वर्ग हा मोठा आहे आणि विशेषतः ह्या कुणबी वर्गाला न्याय जर द्यायचा असेल तर त्याला स्वस्त वीज मिळाली पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, सगळी साधनं मिळाली पाहिजे. ही व्यवस्था राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. सर, राज्यासमोर सर्वात ज्वलंत समस्या नेमक्या कोणत्या आहेत आज? राज्यासमोरच्या प्रश्न जे आहेत ते बेरोजगारीचे प्रश्न. आज प्रचंड प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे. रोजगार निर्मितीक्षम उद्योग तुम्हाला चालू करावे लागतील. मी आणखी एक या माध्यमातून सांगणार आहे की गेली अनेक दिवसापासून या लातूर जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर राज्यकर्त्यांनी तात्काळ इथं शिक्षणाचा हॅब आहे म्हणून आज आपल्याकडं स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यापीठ मराठवाडा विद्यापीठाचं उपकेंद्र आपल्याकडे आहे. सब सेंटर आपल्याला पेटला आहे. तर त्याचं उपकेंद्राचं विद्यापीठामध्ये रूपांतर झालं पाहिजे. एक अद्ययावत विद्यापीठ लातूरला झालं पाहिजे आणि सगळ्यात जास्त मेडिकलला ऍडमिशन देणारा विद्यार्थी वर्ग पॅटर्न लातूरचा आहे. तर यासाठी नाशिकला जे वैद्यकीय विद्यापीठ आहे, मेडिकल युनिव्हर्सिटी, त्याचं उपकेंद्र लातूरलाच झालं पाहिजे, हे आमचं दुसरं म्हणणं आहे. त्यानंतर विकासाची संकल्पना विलासरावनी पाहिली होती. आज आपल्याकडे जवळजवळ 36 विभागीय कार्यालय पण लातूरला तात्काळ महसूल कार्यालयाचं विभागीय महसूल कार्यालय झालं पाहिजे. हे लातूर जिल्ह्यापुरतं झालं. परंतु या पुढे जाऊन एक मुर्मे साहेब तुमच्या या माध्यमातून सांगणार आहे की हे लातूर त्यानंतर नांदेड ही जर देशाच्या नकाशावर आणायची असतील तर मी माननीय गडकरी साहेबांना दिलेला एक महत्वाचा प्लॅन आहे, योजना आहे. ती योजना अशी आहे की जसं नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग झाला, परंतु आपल्याकडं दख्खन समृद्धी महामार्ग ही एक कल्पना मी पेपरवरती दिली, नकाशात माध्यमातून गडकरी साहेबांना अनेक पुढाऱ्यांना दिलेली आहे. ही अशी योजना आहे की मुंबई हे अरबी समुद्राचं बंदर आहे. मुंबई ते विशाखापट्टणम म्हणजे बंगालच्या उपसागरापर्यंत हा जर दख्खन समृद्धी महामार्ग झाला, तो कसा निघेल, मुंबईहून निघेल, पुणे मार्गे तो लातूरपर्यंत येईल, लातूरहून देगलूर निजामाबाद करत करत तो विशाखापट्टणमला जाणार आहे आणि हे 6 राज्यातून जातो, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा. आणि हे जर झालं तर बंगालच्या उपसागरामध्ये जी काही असेल तिची वाहतूक करणारा हा फार मोठा होणार आहे आणि त्यामुळे लातूर असेल, उदगीर असेल, निलंगा असेल, हे सगळे जोडल्या जातील. सर, या मुलाखतीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऍडव्होकेट उदयजी गवारे नेमकं काय मतदारांना काय आव्हान करणार? मी लातूर जिल्ह्याचा एक शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्व जनतेला आव्हान करणार, ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. गेली 2.5 वर्ष आपण पाहतोय की गद्दारांची फौज आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. पक्ष फोडला, चिन्ह निप्पळवून नेलं आणि त्याच्याबद्दल न्यायालय सुद्धा बघत नाही. हे दुर्दैव आहे. म्हणजे न्याय व्यवस्था ही लोकशाहीचा खांब असताना ज्या पद्धतीनं न्याय व्यवस्थेनं काम करायला पाहिजे ते केलेलं नाही असं मला खेदानं म्हणावं लागतं. परंतु आज जनतेच्या न्यायालयात आम्ही गेलेलो आहे
आणि जनता आम्हाला न्याय देणार ही निश्चितपणे असताना आज या लातूर जिल्ह्यामध्ये 6च्या 6 महाविकास आघाडीचे उमेदवार, विशेषतः लातूर शहरामधून माननीय अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणमधून धीरज विलासराव देशमुख, औसा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार दिनकर माने, निलंगा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अभयजी साळुंके, अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे माननीय विनायकराव पाटील, उदगीरमधून शरद पवार गटाचेच असणारे सुधाकर भालेराव, हे सर्व 6च्या 6 उमेदवार कुणी हाताच्या पंजावर उभे आहेत, कुणी मशालीवर आहेत आणि कुणी तुतारीवर आहेत. तर ह्या सर्वांना मतदान करावं अशी विनंती करत असताना आणखी एक विनंती करणार आहे की या महाराष्ट्रामध्ये अलिबाग, पेण, पनवेल, उरण, सांगोला आणि कन्नड या विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार सक्षमपणे उभे आहेत आणि ते सगळे विजयी होणार. त्यांचं चिन्ह शिट्टी आहे. या सर्वांना आपण भरघोस मताचं दान द्यावं, त्यांना आशीर्वाद द्यावेत आणि एक नवीन पहाट 23 तारखेला आपण निर्माण करू. म्हणून 20 तारखेला एक विचारपूर्वक आपण मतदान करावं असं आम नागरिकांना, सर्व मतदार बंधूंना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.